प्रिव्हियस लेक्चरला आपण इथपर्यंत प्रूव्ह केलं होतं साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याला आपण 1 नंबर दिलेला होता. 2 नंबर दिलेला होता. इथे 2 होतं. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे आपल्याला साइन स्क्वेअर थीटाने डिवाइड करायचं आहे. डिवाइडिंग ईच टर्म dividing each term of 2 by sin square theta sin square theta ने आपल्याला डिवाइड करायचं आहे ईच टर्मला. काय मिळेल पहा. तर इथे sin square theta upon sin square theta plus cos square theta upon sin square theta is equal to 1 upon sin square theta. इथे आपण ईच टर्मला sin square theta ने डिवाइड केलेलं आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे काय मिळेल बघा. इथे sin square theta upon sin square theta 1 मिळेल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल असल्यामुळे प्लस आता हे cos अपॉन sin आहे पहा. म्हणजे हे लिहिताना आपण असं लिहू शकतो cos थीटा अपॉन sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथे पण आपण 1 अपॉन sin थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता मात्र नेक्स्ट स्टेप पहा. इथे देअरफॉर 1 प्लस cos थीटा अपॉन sin थीटा आपल्याला फॉर्म्युला झालेला आहे. तर cot थीटा येतं. cot थीटा आणि त्याचा स्क्वेअर आहे. त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. ब्रॅकेट स्क्वेअर लिहितो मी. इज इक्वल टू 1 अपॉन sin थीटा मीन्स कोसेक थीटा. तर याचा पण स्क्वेअर होईल आणि मग आपल्याला इथे मिळेल देअरफॉर 1 प्लस cot थीटा स्क्वेअर म्हणजे लिहिताना आपण cot स्क्वेअर थीटा लिहितो. cot स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा आणि हे आपलं सेकंड स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते प्रूव्ह करता येतं. तर इथे आपल्याला सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. आता पुढचा पार्ट पहा. पुढे आपल्याला थर्ड स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. तर आता इथे जे इक्वेशन 2 आहे तर त्याला आता cos स्क्वेअर थीटाने डिवाइड करायचं आहे. cos स्क्वेअर थीटाने डिवाइड केलं तर काय मिळेल पहा. इथे जे सेम प्रोसिजर आहे तसंच करायचं आहे. डिवाइडिंग each term of 2 by cos square theta. तर आता इथे cos square theta ने आपल्याला डिवाइड करायचे आहेत. काय मिळतायत पहा. तर इथे हे सेकंड इक्वेशन आहे पहा. तर इथे sin square theta
अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. आता इथे पहा, साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा आहे, तर हे कॉमन स्क्वेअर आपण घेऊ शकतो. म्हणजे तिथे लिहिताना आपण साइन थिटा अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर लिहिणार आहोत आपण. ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इथे पहा न्यूमरेटर डिनॉमिनेटर इक्वल आहे, आन्सर 1 येणार आहे, इज इक्वल टू इथे पण आपण कॉमन घेऊ शकतो स्क्वेअर 1 अपॉन कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे पहा पुन्हा साइन थिटा अपॉन कॉस थिटा, तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा येतो. त्यामुळे इथे देअरफॉर, इथे पण देअरफॉर लिहावं लागेल, टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. त्यामुळे इथे सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर येईल. सेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर येईल. आता हा स्क्वेअर आपण कसा लिहितो, देअरफॉर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दॅट इज, आता आपल्याला जसं पाहिजे तसं घ्यायचे सिक्वेन्सनी, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलेलं होतं. तर हे लास्ट 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. ओके. तर हे अशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. तर इथे सर्वात महत्वाचं इथे रिझन लिहायचं आहे. इथे आपण व्हॅल्यू ठेवलेले आहेत बघा. तिथे आपण व्हॅल्यू ठेवलेले आहेत ना, तर तिथं आपल्याला रिझन लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. रिझन कुठे लिहायचं आहे, इथे रिझन लिहायचं आहे. इथे रिझन आपल्याला लिहिता येईल. इथे आपण काय रिझन लिहू शकतो, तर ह्या व्हॅल्यू कॉस थिटा अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा आणि 1 अपॉन साइन थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. तसेच इथेही आपल्याला रिझन लिहिता येईल. इथे रिझन कसं लिहायचं आहे, तर हे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा आणि इथे 1 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. तर हे इथे ब्रॅकेटमध्ये रिझन लिहायचं आहे. ओके. तर आता आपल्याला एक टेबल स्टडी करायचा आहे. द टेबल ऑफ द व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज ऑफ अँगल्स 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. तर इथे आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज घेणार आहोत. इथे आता घेताना जरा सिक्वेन्स कसा घ्यायचा आहे पहा. तर इथे आपण सुरुवातीला 30 डिग्री घेऊ, इथे 60 डिग्री घेऊ, इथे 45 डिग्री घेऊ आणि 0 डिग्री आणि 90 डिग्री लास्टला घेऊ. आता इथे रेशो पहा कोणकोणते आहेत, तर रेशो आपल्याला इथे घ्यावे लागतील. रेशो घेताना सुरुवातीला साइन, इथे आपण साइन घेऊ, साइन, त्याच्यानंतर कॉस, टॅन, तर इथे घेताना कॉट घेतोय मी, उलट करता येते, कॉट, सेक आणि कोसेक. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे घेता येतील. इथे साइन्स आपण घेऊ, इथे कॉस, टॅन
कॉट, सेक आणि कोसेक. तर थोडासा सिक्वेन्स का बदलला आहे तर लक्षात यावं यासाठी. तर 30 डिग्रीचं जर पाहिलं साइन 30 डिग्री तर इथे 1/2 येते. जस्ट मिनिट. साइन 30 डिग्री 1/2 येते. त्याच्यानंतर कॉस 30 पहा √3/2. त्याच्यानंतर tan 30 1/√3. आता cot 30 पहा. cot 30 बरोबर याचं रिव्हर्स उलट करायचं आहे, इन्व्हर्स करायचं आहे. म्हणजे √3 येतात. √3/1 म्हणजेच √3. त्याच्यानंतर सेक म्हणजे याचं उलट करायचं आहे, इन्व्हर्स करायचं आहे. 2/√3. 2/√3 येईल. आणि कोसेक पाहिलं तर इथे साइनचं उलट होईल. म्हणजेच इथे 2 येणार आहे. ओके. आता 60चा जर विचार केला तर साइन 60 पहा √3/2 येतात. √3/2. त्याच्यानंतर इथे cos 60 पहा. साइन 60 झाले √3/2. cos 60 1/2 येतात. त्याच्यानंतर tan 60 पहा √3 येतात. √3. त्याच्यानंतर cot पहा बरोबर इन्व्हर्स होणार टॅनचं 1/√3. तर हे पाठ न करता आपल्या लक्षात राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर sec 60 पहा. sec 60 2 येणार आहे. आणि इथे लास्टला cosec 60 2/√3. आता मी हे दोन्ही जवळ-जवळ का लिहिलेत पहा. 30 आणि 60 डिग्री. हे जवळ-जवळ एवढ्यासाठी मी लिहिलेले आहेत, की ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या इथे लक्षात येणं गरजेचं आहे, की इथे जर आपण पाहिलं तर किमती कशा समान आहेत पहा क्रॉस. ही आणि ही किंमत पहा इक्वल आहे. आणि ही आणि ही किंमत पहा इक्वल आहे पहा. तर ह्या दोन्ही किमती इथे इक्वल आहेत. ही आणि ही. ओके. तसं इथं जर पाहिलं तर इथे पहा 1/√3. इथे पण 1/√3 आहे. इथे √3 आहे. इथे √3 आहे पहा. क्रॉस व्हॅल्यूज पहा 2/√3 आणि इथे 2, 2. तर ह्या इक्वल येतात. म्हणजे तुम्हाला जर यातली एक व्हॅल्यू माहिती असेल 1/2 आणि ही √3/2 तर ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहिता येतात. कशा? तर 1/2 इथे असेल तर तीच इथे असते. आणि इथे जर √3/2 असेल तर तीच इथे व्हॅल्यू असते √3/2. आणि मग इथे टॅन कशी घ्यायची आहे तर या दोघांचा डिवाइड करायचा आहे. या दोघांना डिवाइड करायचं आहे. म्हणजे इथे वरचा 1 घ्यायचा न्यूमरेटर आणि इथला न्यूमरेटर √3 घ्यायचा आहे. 1/√3 येणार इथे. आणि हे उलटं करत जायचं आहे. टॅनच्या उलटं बरोबर म्हणजे 1/√3 आहे तर इथे √3 येणार. आणि इथे √3/2 आहेत. √3/2 आहेत. तर त्याचं उलटं 2/√3 येणार. आणि वरती पहा साइन 1/2 आहे त्याचं इन्व्हर्स बरोबर इथे 2 येणार. तर या किमती आपल्याला पुढच्या लिहिता येतात. त्याच पद्धतीने इकडच्या पण लिहिता येतात. ओके. आता 45 डिग्रीचं आहे ते मात्र सेपरेट आहे. तर ते आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे किंवा ट्रायंगल वरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. तर इथे याची जी किंमत आहे 45 डिग्रीच्या तर त्या लिहिताना आपल्याला कशा लिहायच्या आहेत त्या पहा. तर इथे 1/√2 येते. आणि तीच कॉस 45 डिग्रीची येते म्हणजे 1/√2 ची येते. एक लक्षात ठेवली तरी चालते. आणि मग इथे याला याने डिवाइड करायचं आहे. म्हणजे टॅनची मिळते. पण हे इक्वल असल्यामुळं यांचं डिवाइड केला तर 1 येणार आन्सर. त्यामुळे हे इक्वल आहे. साइन थिटा आणि कॉस थिटा त्यामुळे इथे 1 येणार. टॅन थिटा 1 येणार. त्याचं टॅन थिटाचं उलटं करायचं इन्व्हर्स. 1 चा इन्व्हर्स 1च येणार. म्हणजे इथे
कॉट 45 डिग्री 1च येणार. कॉट 45 डिग्री 1च येणार. आता सेक पहा. सेक हा कॉसचा इन्व्हर्स असतो. 1/√2 चा इन्व्हर्स केला तर √2 येणार. म्हणजे सेक 45 डिग्रीची व्हॅल्यू √2. तसंच इथे पहा साइन 1/√2 च्या इन्व्हर्स करायचा आहे लास्टला म्हणजेच √2 येणार. म्हणजे इथे पण √2 येणार. तर हे आपण अशा व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहेत. किंवा एखाद्याला ट्रायंगल माहिती असेल, हे पहा 45 डिग्रीचा ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच याच्यामध्ये इथे याच्यामध्ये काय आहे पहा, तर इथे हा 90 डिग्रीचा आहे, हा 45 डिग्रीचा आहे आणि अर्थातच हा सुद्धा 45 डिग्रीचा आहे, लक्षात ठेवा. ओके. मग आता आपल्याला 45 डिग्री 90 डिग्रीच्या ट्रायंगलचा थेरम माहिती आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ही साइड इक्वल असते आणि ही हायपोटेन्यूजच्या, हा हायपोटेन्यूज आहे, तर हायपोटेन्यूजच्या 1/√2 असते. 1/√2 इंटू हायपोटेन्यूज असते, हे आपल्याला माहिती आहे. तर ही जी व्हॅल्यू आहे तीच इथे पण असते. ही सेमच आहे, लक्षात ठेवा तिन्ही. ओके. तर याच्या आधारे आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. समजलं? म्हणजेच आपण जर इथे समजा आपण इथे √2 मानला, हायपोटेन्यूज √2 घ्यायचा आहे मुद्दाम. √2 जर घेतला, इथे √2 ठेवले, तर या साइडची व्हॅल्यू 1 येणार आणि या साइडची व्हॅल्यू देखील 1 येणार, लक्षात घ्या. आणि मग सगळे रेशो लिहू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण हा अँगल विचारात घेऊया 45 डिग्रीचा. आता आपल्याला साइन 45 डिग्री लिहायचा आहे. तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजेच 1/√2 येणार. इथे आहे पहा 1/√2 येईल. ओके. तसंच कॉस थिटा घ्यायचा आहे म्हणजे कॉस 45 डिग्री. ऍडजेसंट साइड इथे आहे पहा, ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे 1/√2 येणार. इथे आहे पहा 1/√2. त्याच्यानंतर मग टॅन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड 1/1 येणार म्हणजेच 1. तर अशा आपण या व्हॅल्यू सगळ्यात लिहू शकतो 45 डिग्रीच्या. म्हणजे हा ट्रायंगल जर लक्षात ठेवला आणि हे 1, 1 आणि √2 तर आपण या सगळ्या व्हॅल्यू लिहू शकतो 45 डिग्रीच्या. आपल्याला या पाठ करायची गरज नाही. तसंच 0च्या आणि 90 डिग्रीच्या ज्या व्हॅल्यू आहेत, तर इथं हे 0 डिग्री आहे. 0 साइन 0 व्हॅल्यू 0 येते. कॉस 0 ची व्हॅल्यू 1 येते. त्याच्यानंतर टॅन ची व्हॅल्यू 0/1 येते, त्यामुळे 0च येणार. आणि आता उलटं करायचं आहे. टॅनचं उलटं 0/1 आहे, ते 1/0 केले तर 0 न आपण डिवाइड करत नाही. त्यामुळे इथे नॉट डिफाइंड येतं. त्यामुळे इथे नॉट डिफाइंड. आणि मग पुढे पहा, हे याचं उलटं करतो आपण. कॉसचं उलटं इन्व्हर्स करायचं आहे. 1 चा इन्व्हर्स 1, त्यामुळे इथे व्हॅल्यू येणार 1. आणि इथे आपण 0 चा इन्व्हर्स करणार. 0 चा इन्व्हर्स म्हणजे 0/1 चा इन्व्हर्स 1/0 होणार म्हणजेच नॉट डिफाइंड. डिनॉमिनेटर कधी 0 येत नाही, त्यावेळी ते नॉट डिफाइंड लिहायचं आहे. नॉट डिफाइंड येणार. ओके. आणि मग आपण ठरल्याप्रमाणे या क्रॉस किमती ज्या आहेत त्या आपण इक्वल घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला लक्षात येईल क्रॉस किमती ही इक्वल येते, ही इक्वल. याच्या क्रॉस किमती आपण डायरेक्ट लिहू शकतो. इथे नाही, सॉरी, जस्ट मिनिट. इथे पहा, आता लिहिताना इथे 1 लिहायचं आहे, इथे 0 येणार. आता ही इथे पहा, ही इथे येणार नॉट डिफाइंड. हे नॉट डिफाइंड येणार. इथे 0 येईल. इथे काय येईल? 0 येईल. म्हणजे कोणाची? कॉटची व्हॅल्यू. त्याच्यानंतर इथे जी आहे, इथे व्हॅल्यू ही नॉट डिफाइंड येणार आणि इथे जी व्हॅल्यू येईल ती 1 येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला, तर ह्यात 30 आणि 60 डिग्रीच्या देखील व्हॅल्यू आहेत. तर ते आपण हा ट्रायंगल 30 डिग्री 60 डिग्रीचा घेऊन देखील आपल्याला हे प्रूव्ह करता येतं किंवा या व्हॅल्यू लिहिता येतात. हे लक्षात घ्या. ट्रायंगल लक्षात ठेवला तरी चालतो किंवा व्हॅल्यू कशा लक्षात ठेवायच्या हे आपल्यावर डिपेंड आहे. ओके. आपली वेळ संपलेली आहे. थांबू.